मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 5 ओवी 44 आम्हाला सांगते, आपल्या शत्रूवर प्रेम करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. सुंदर वचन आणि सुंदर मार्गदर्शन प्रभू करत आहे. प्रभू म्हणत आहे, आमच्या शत्रूसाठी तुम्ही प्रार्थना करा, शत्रूवर प्रेम करा आणि जो तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. प्रियजनो, हेच एक मोठं कार्य आहे जगामध्ये. किती मोठे मोठे काम करून आम्हाला आमचे जे शत्रू निर्माण होत असतील तर आमच्या त्या मोठ्या कामाला काही फायदा नाही, काही उपयोग नाही. आम्ही लहान काम करू परंतु प्रत्येकाशी प्रेमाने राहू. या जगामध्ये आमचा कोणी शत्रू नसावा, आम्ही सर्वांचे मित्र बनावे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही प्रार्थना केलं पाहिजे. जे आमचा छळ करतात त्यांच्यासाठी आम्ही प्रार्थना करावं म्हणून प्रभू सांगत आहे. प्रियजन हो, आपण ह्या कामामध्ये लागूया. आम्ही आमच्या सर्व शत्रूंसाठी आपण प्रार्थना करूया, त्यांच्यावर प्रेम करूया, त्यांच्या जवळ जाऊया आणि देवाने जे आम्हाला प्रेम शिकवलेले आहे, प्रभूनं आम्हाला जे प्रेम शिकवलेलं आहे त्या प्रेमाचा आपण वापर करूया. त्या प्रेमाला आपल्या जीवनामध्ये आत्मसात करूया. त्या प्रेमाद्वारे आपण लोकांपर्यंत पोचूया. आम्ही जे आमचा छळ करतात त्यांच्यासाठी आपण प्रभूकडे प्रार्थना करूया आणि जेव्हा आपण त्या लोकांसाठी प्रार्थना करू, प्रभू त्यांचे मन परिवर्तन करील, प्रभू त्यांच्या जीवनामध्ये आशीर्वाद आणेल आणि त्यांचे मन परिवर्तन होऊन ते आमचे मित्र बनतील, ते आमच्यासोबत राहतील. हेच प्रभूचं प्रेम आपण एक दुसऱ्यासाठी दाखवूया. प्रभू पुन्हा म्हणत आहे, तुम्ही आपल्या मित्रासाठी सर्व काही करता, ते साहजिकच आहे. जेव्हा तुम्ही आज तुमच्या मित्राला आपल्या जेवणावाडीमध्ये बोलावता, दुसऱ्या वेळेस तो तुमचा मित्र तुम्हाला बोलावते आणि तुम्हाला आवतन देते आणि तुम्हाला चांगलं भोजन देते, तुमची खंडणी होते, त्याच्यामध्ये विशेष काही नाही. परंतु असे लोक जे गरीब आहेत आणि ते तुम्हाला कधी बोलावू शकत नाही, अशा लोकांना तुम्ही आमंत्रण द्या, त्याच्यापर्यंत पोचवा, त्याच्यापर्यंत तुम्ही पोचा, त्यांच्यावर प्रेम करा आणि देवाचं प्रेम त्यांना तुमच्याद्वारे अनुभवास येऊ द्या. प्रिय बंधू आणि भगिनींनो, याच्यासाठीच प्रभूने आम्हाला बोलावलेले आहे. आपण आपल्या शत्रूवर प्रेम करूया, आपल्याला छळ करणाऱ्या लोकांसाठी प्रार्थना करूया. हेच आमचे मोठे कार्य आहे, हेच देवाचे कार्य आहे. देव आमच्याकडून हीच अपेक्षा करते. आपण सर्व अशा प्रकारे जीवन जगूया.